राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी ज्या पद्धतीने युती आणि आघाड्यांचे चित्र हे बदलताना दिसतंय, त्यातून एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते आणि ती म्हणजे या युत्यांमध्ये विचारधारा ही फक्त युती करताना सांगण्यासाठीच एक निमित्त आहे, पण प्रत्यक्षात मात्र सत्तेच्या बेरजेत आपलाही नंबर लागावा यासाठी प्रत्येक पक्षाने घातलेला हा एक घाट आहे। आपण पाहिलं की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अगदी काहीच तास शिल्लक असताना जवळपास राज्यभरात सगळीकडेच कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। पण आता 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा वेळ संपल्यानंतर राज्यभरात 29 महापालिकांमधील काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये नेमकी कोणाची युती झाली आहे, कोणाची आघाडी झाली आहे, कोण कुठून कसं लढणार या सगळ्याचा आढावा आजच्या या व्हिडिओतून घेऊयात। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स। सगळ्यात आधी कोणत्या महापालिकेत कोणाची युती आहे आणि कोणाची आघाडी आहे ते पाहूयात। मुंबई महापालिकेतील चित्र पाहायचं तर मुंबई महापालिकेमध्ये निवडणूक ही केवळ एक मनपा निवडणूक नसते, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि प्रत्येक निवडणुकीचा केंद्रबिंदू असते। याच मुंबईत आता चौरंगी लढतीचं चित्र उभं राहिलंय आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची तर काहींसाठी अस्तित्वाची लढाई मानली जाते। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना महायुती म्हणूनच लढणार आहे, तर मित्रपक्ष असलेली अजित पवार यांची राष्ट्रवादी मात्र स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे। दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती झाली आहे, यासोबतच काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी सोबत युती केली आहे, त्यामुळे इथे चौरंगी लढत होणार आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी भाजप आणि शिंदे गटात झालेल्या जागा वाटपानुसार भाजप 137 जागा लढणार आहे, तर शिवसेना 90 जागा लढणार आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी मागे सांगितल्याप्रमाणे इथे स्वतंत्र लढणार असून संपूर्ण ताकदीने इथे उमेदवार उतरवणार असल्याचं सुनील तटकरे यांनी जाहीर केलेलं। पुढे ठाकरे बंधूंमध्ये ठाकरेंची शिवसेना 154 जागांवर तर मनसे 63 जागांवर लढणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 10 जागा लढवणार आहे, तर काँग्रेस आणि वंचित आघाडीमध्ये काँग्रेस 165 जागा आणि वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर लढणार आहे। आता मुंबई नंतर ठाणे महापालिकेत शिंदे सेना आणि भाजप ही एकत्र लढणार आहे, तर अजित पवार हे स्वबळावर लढणार असल्याचं समजतंय। यासोबतच ठाकरे बंधू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने इथे आघाडी केली आहे, तर काँग्रेस मात्र स्वबळावर लढणार असल्याचं समजतंय। यासोबतच कल्याण डोंबिवली महापालिकेत 122 जागा आहेत, या ठिकाणी महायुती एकत्र लढणार आहे, पण महाविकास आघाडीमध्ये मात्र फूट पडली आहे। इथेही दोन्ही ठाकरे एकत्र आलेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडली आहे। मीरा भाईंदर महापालिकेतही महायुती तुटली असून भाजप आणि शिवसेना वेगळी लढणार आहे। उल्हासनगरमध्ये शिवसेनेकडून महायुतीचाच महापौर होणार असा दावा केला जात होता, मात्र भाजप स्वतंत्रपणे मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। दरम्यान ओमी कलानी गटाने शिवसेनेसोबत युती केल्याचं जाहीर केलंय, त्यामुळे सध्याच्या घडीला निवडणुकीपूर्वीच शिवसेना, कलानी गट आणि तिथला साई पक्ष एकत्र आला असून त्यांनी भाजप समोर मोठं आव्हान उभं केलंय, तर नवी मुंबईत देखील महायुतीमध्ये फूट पडल्याचं दिसतंय। इथे मुख्य लढत ही भाजपचे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असल्याचं दिसतंय। खरं तर मागील अनेक दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं, कारण दोन्ही राष्ट्रवादी इथे एकत्र येण्याबाबत कोणताही ठोस निर्णय हा झाला नव्हता। या दरम्यान राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिथून उमेदवारी मिळवली। या सगळ्या घडामोडींनंतर अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या बातमीवर शिक्कामोर्तब झाला। त्यानंतर नाशिक महापालिकेमध्ये मात्र उलट चित्र पाहायला मिळतंय। इथे भाजप स्वबळावर लढणार असून अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना ही मात्र एकत्र लढणार आहे, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तसंच मनसे यांची मात्र इथे आघाडी पाहायला मिळतीये। आता मुख्यमंत्र्यांच्या होम पेजवर म्हणजेच नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती आहे, तर अजित पवारांची राष्ट्रवादी इथे देखील स्वबळावर लढणार आहे, तर महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी झाल्याचं दिसतंय। यानंतर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची युती ही तुटली असून शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलंय। हे जाहीर करत असताना भाजपच्या अहंकारामुळे युती तोडतोय असं विधान संजय शिरसाट यांनी केलं।
छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, जालना, परभणी याही ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली आहे. यात परभणीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहेत. या काही महत्त्वाच्या आणि ठराविक महापालिकांमधील युती आघाडी याबद्दल आपण पाहिलं तर यातून दिसून येतं की प्रत्येक पक्षाने आपापल्या सोयीनुसार ही राजकीय समीकरणं जुळवली आहेत किंवा युती आणि आघाड्या केल्या आहेत. कारण या निवडणुकीत प्रत्येकच पक्षात अंतर्गत नाराजी, वाद हा मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याचं दिसून आलेलं. खरं तर महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणूक असंही समजलं जातं, पण असं असताना देखील इथे विचारधारेच्या नावाखाली सोयीस्कर आणि सत्तेचं राजकारण केलं जात आहे. खरं तर 30 डिसेंबर पर्यंत जे काही चित्र होतं त्यानुसार या महापालिकांमधील युती आणि आघाड्यांचं गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. पण 1 आणि 2 जानेवारी हे 2 दिवस अर्ज मागे घेण्यासाठी आहेत. तोपर्यंत आणखी कशा पद्धतीने समीकरणं बदलतात आणि युत्या आणि आघाड्या तुटतात की टिकतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या युत्या आणि आघाड्यांमधून खरंच हे सगळे पक्ष विचारधारा बाजूला ठेवून फक्त सत्तेचा विचार करतायत का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.